जानकर साहेब, महाराष्ट्रांच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते सर. नमस्ते. तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, थोडं स्मित हास्य दिसतंय. महानगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तुमची भूमिका एकंदरीत काय असणार आहे? कालच्या नगर परिषद बहुतांश ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीवर अलायन्स होतं आणि आम्हाला आनंद वाटला की रासपाचं खातं खुलतंय. बहुतांशी नगरपालिकेत आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाला प्रवेश मिळतोय आणि मुंबई महानगरपालिकेत देखील आम्ही आत्तापर्यंत माझी आत्ताच लिस्ट आली 112 कॅन्डिडेट आमचे RSPच्या माध्यमातून तयार आहेत. आम्ही सर्वच लढवण्याचा प्रयत्न करणार स्वतंत्र. आणि शेवटच्या 2 दिवसात जर महाविकास आघाडीनं योग्य सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही महाविकास आघाडीवर देखील जायला तयार आहे. आत्ता सध्याला तर काय आमची चर्चा झाली नाही त्यांची कुणाशी, त्यामुळं आम्ही स्वतंत्र आता सध्याला स्वतंत्र लढण्याच्या प्रयत्नात आहे. तुम्ही म्हणताय स्वतंत्र, पण मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये आपण बघितलं होतं की तुम्ही महाविकास आघाडीचा एकंदरीत पार्ट होता किंवा त्याच्यावर चर्चा सुरू होती. काय फिसकटलं तुमच्या? नाही, फसकटलं नाही. आमचं ह्याला महाविकास आघाडीवर आमचा आज बी चांगले संबंध आहेत, परंतु आता सध्याला अथॉन्टिक जी आपल्याला त्यांची काँग्रेसनं किंवा वरिष्ठाशी कुणी कॉन्टॅक्ट केले नसल्यामुळं आपण हे आहे. आम्ही म्हणून स्वतंत्र ताकद करतोय. जिसके साथ दम है उसके साथ हम है. नेहमी आपल्या पक्षाच्या ताकदीवर आपण उभा राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उद्या काँग्रेस असेल, पवारसाहेब असतील किंवा उद्धवसाहेब असतील, त्यांच्यापर्यंत त्यांना ज्यावेळेस वाटेल RSPची गरज आहे त्यावेळेस ती मला कॉल करतील. मला फक्त पहिला फोन आला तो नवाब मलिक साहेबांचा फोन आलाय 2 दिवसांपूर्वी. त्यांचा आला की त्यांचं म्हणणं आहे की साहेब आम्ही तुमच्याशी अलायन्स करायला तयार आहे. तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे, ह्याच्यावर विचार करू. माझी बी बॉडी आहे पक्षाची. आमच्या इथं जिवाजी लेंगरे आहेत, आमच्या पक्षाचे प्रमुख आहे. मुंबईचे विठ्ठल यमगर आहेत, रामधारी पाल आहेत. ह्या दोघा चौघाला विचारून म्हणलं आपण ठरवून सांगू म्हणलं. मग ते आता आमची मिटिंग चालू आहे आता सध्याला ह्याला कांदिवलीला मुंबईच्या विभागाची. मी तिथून जायचा घेतला तर ते म्हणले 112 पर्यंत गेलेत. मी म्हटलं टोटल वार्ड धरा तुम्ही. त्यांचं साऊथमध्ये त्यांना प्रॉब्लेम थोडा येतोय, तर साऊथमध्ये मी तुम्हाला कॅन्डिडेट द्यायची सोय करतो म्हणून सांगितलं. त्यामुळे आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतोय. आमचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी आता सध्याला वीक आहे, तर त्यांच्यावर आमची जायची तयारी आहे. परंतु आम्हाला त्यांनी काय आता ह्या दृष्टीनं मुंबईच्या महानगरपालिका किंवा पुणे, पिंपरी चिंचवडला काल महाविकास आघाडीवर आमच्या लोकांची भेट झाली. पिंपरी चिंचवडची महाविकास आघाडी रासपाची युती होती. पुण्यामध्ये बी राष्ट्रीय समाज पक्ष आणि महाविकास आघाडीची अलायन्स होती. मला वाटतं सोलापूरला होईल, नांदेड आहे, संभाजीनगर आहे, नागपूर आहे या ठिकाणी. पण मुंबईमध्ये काय नवाब मलिक शिवाय दुसरा फोन कोणाचा आला नाही. त्यामुळे आम्ही आता सध्याला तर आमच्या तयारीत करायला लागतोय आणि दौर बघू. महाविकास आघाडीनं जशी कॉलिंग आलं तर आपण त्यांच्याशी जायला तयार आहे. जानकर साहेब, महाविकास आघाडीमधून सध्या तुम्हाला कोणाचा फोन नाही आलाय असं म्हणताय तुम्ही, आणि महायुतीमधून नवाब मलिकांचा फोन आला. शिवसेना पक्षातले ज्येष्ठ नेते आणि मंत्री संजय शिरसाट आहेत, ते म्हणतात जर नवाब मलिक महायुतीमध्ये सोबत असतील तर आम्ही युती करणार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला या देशाचं संविधान टिकलं पाहिजे, या देशातले समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. कुठल्या जातीवर धर्मावर आम्हाला ते मान्य नाही. भारताचं संविधान शाहू फुले आंबेडकरचं, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही चालतोय. हे पुरोगामी राज्य आहे. त्यांचं आणि त्यांचं काय आहे मला माहीत नाही, शिरसाट साहेबाचं आणि मलिक साहेबाचं. पण मलिक साहेब तसे माझे चांगले मित्र आहेत, म्हणजे जुने मी मित्र आहेत. आज जरी ते अलायन्समध्ये असले तरी परंतु आमची नाळ आहे आणि त्यांनी मला फोन केला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी बी आहे, त्याचं अभिनंदन करतो. आता पक्षाची युती करायची का नाही ती मुंबईच्या आमच्या RSPच्या कमिटीवर आहे. आमचं म्हणणं आहे की ते BJPवर आहेत, त्यामुळे ते अडचण होईल आम्हाला. मग आम्ही आता BJPच्या विरोधात आहे, म्हणजे आमचा पहिला अजेंडा आहे की आम्ही ह्यांच्याशी नाही. मग ह्या दृष्टीनं आमचं प्रयत्न चाललेला आहे. मग आता काही ठिकाणी काय होतंय की आता सातारा जिल्ह्यात पवारसाहेब, मी, अजितदादा, एकनाथ शिंदे आम्ही एकत्रच लढलो. म्हणजे सांगलीमध्ये असंच झालं. काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढलो. त्यामुळे तिथल्या लोकलच्या ह्याच्यावर काही ठिकाणी आमचा कॅन्डिडेटला तिथं 2 ठिकाणी तर BJPने उमेदवार दिले नाहीत. म्हणजे अशा लोकलच्या ह्याच्यावर झालं, स्थानिक गणित बघून. परंतु माझी इच्छा आहे की महाविकास आघाडी आम्हाला स्ट्रॉंग करायची आहे, राष्ट्रीय समाज पक्षाला. ही माझी ह्यातून भूमिका आहे. महाविकास आघाडीची सत्ता यावी
या दृष्टीने माझा प्रयत्न चालला आहे. पण आजपर्यंत आम्हाला महाविकास आघाडीने काही कुणी बोलवलं नाही. त्यामुळं बरंच मला घ्या म्हणजे माझा स्वभाव तो नाही आहे. त्यामुळं आम्ही आता सध्याला तर स्वतंत्रच आम्ही आता तयारी करतोय आणि शेवटच्या ह्याच्यात आले तर महाविकास आघाडीत आलं तर त्यांच्याशी बोलणी करायला आपण तयार राहू. जानकर साहेब, बारामतीमध्ये किंवा सोलापूरमध्ये बघायला गेलं तर आज आमची घटना महाराष्ट्रात बघायला होती. माजी आमदार आहेत काँग्रेसचे दिलीप मान यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे आणि सर्वात मोठा धक्का परभणी मराठवाड्यातून मिळाला आहे काँग्रेसला. म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीचे नेते सध्या राजू सातव यांनी भाजपचा प्रवेश केला आहे, राजीनामा देऊन आमदारकीचा. कसं बघताय या दोन्ही घटना? एक लक्षात ठेवा, आता ज्याचं राजू सातव हे माझे चांगले मित्र होते, पुरोगामी विचाराचे होते, नेहमी ते काँग्रेसचे होते आणि ते महाराष्ट्राचं काँग्रेसचं फार मोठं नेतृत्व होतं. प्रत्यक्षात गांधी फॅमिलीने त्यांच्यावर प्रेम केलं. इव्हन सोनिया गांधी असतील, राहुलजी गांधी असतील, यांनी देखील तिला 2 टाईम प्रज्ञाताईला संधी दिली. ती मिनिस्टर असताना ते आमदार होत्या. आता त्यांच्यावर काय असं झालं मला काही समजलं नाही. आणि भारतीय जनता पार्टीची चाल योग्य नाही. तुमची हिंमतच आहे ना तर तुमचं केडर डेव्हलप करा, काँग्रेसचं केडर आयात करू नका. तुम्ही फार आता जगात तुमचा पक्ष मोठा आहे, तुमचे पंतप्रधान आहेत, तुमचे मुख्यमंत्री आहेत. मग हे काँग्रेसचे असे ह्याच्यावर हे करून माणसं फुडल्यामुळे लोकातले परिणाम होईल असं काही नाही. महाराष्ट्रातला आज शेतकरी नाराज आहे, महाराष्ट्रातला युवक नाराज आहे, महाराष्ट्रातल्या जातीय समीकरणं घ्या, ओबीसीची माणसं परेशान आहेत आणि ओबीसीला या आरक्षणापासून बाजूला वंचित ठेवण्याची जिम्मेदारी ह्यांनी केली. मुस्लिम समाज खुश नाही. म्हणजे या साऱ्या बाबी होत चालल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं फार लोकमत फार चांगलं आहे असं काही नाही. आता त्यांनी मीडियातून हे करण्याचा प्रयत्न करतात, हे करून मग त्यांची एवढी ताकद आहे तर कशाला आहे काँग्रेसवाली कशाला तुम्ही आयात घेताय? ब्रह्मदेव माने हे माझे आमदार होते, त्यांचं शुगर फॅक्टरी आहे, मार्केट कमिटी आहे विशेष म्हणजे. नंतर आपले हे प्रज्ञाताई ह्या चांगल्या होत्या सक्षम आणि त्यांना काँग्रेसनं संधी दिली ती. परंतु काही त्यांना वाटायला लागले की आम्ही जिथं कमी आहे तिथं भरून काढावं असं बीजेपीची चाल दिसते एकंदरीत. आणि सर्व आम्हीच आहे परंतु इथं क्रांती होईल असे माणसं जरी नेते त्यांच्याकडे गेले तर जनता मात्र डेफिनेटली आमच्या मागे राहील. याचं उदाहरण आम्ही सांगतो की गेली 1.5 महिन्यापूर्वी एक आम्ही शेतकऱ्याचं आंदोलन केलं. तर मी असेल, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चट्टप असेल, 1.5 लाख लोक स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतःचं पैसे जेवण घेऊन तिथं आम्हाला समर्थन देण्यासाठी आले. ही क्रांतीच होती. आम्ही फार मोठं नेतं होतो की संघटन आमचं होतं असं बी काही नव्हतं, पण आम्हाला जनतेने साथ दिली शेतकऱ्याच्या दृष्टीनं विदर्भामधली राहिली. त्यामुळं लोकांना कळतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोक आता हुशार झाले ती. मग ह्यांनी कालच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला तर एका मताला त्यांनी 15-15 हजार रुपयेपर्यंत सत्ताधारी लोकांनी मंत्रीच पैसे वाटत होतं. ही भयानक गोष्ट घडलेली आहे. तरी आम्ही विजय होऊ असे आम्हाला अंदाज आहे. आणि त्यांनी असं ज्यावेळेस माणसं घेतील काँग्रेसचे त्यावेळेस जनता चेंडू दाबला म्हणून दाबला जात नाही, तो हवेत उडतो. एका वेळेस जनतेमध्ये उलटं होण्याची गणित होणार आहे. त्यामुळे ह्यांनी किती घेऊ द्या माणसं भरायचं त्यात काय फरक पडणार नाही. आणि आम्हाला माहीत आहे असंतोषाचं जनक म्हणून आम्ही होऊ आणि असंतोषाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात बिगुल बजवू. लोकांना आम्ही आमची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करू. ते काय म्हणतात लाडकी बहीणमधून पैसे दिलं पण त्याच वेळेस तुम्ही इलेक्ट्रिकलचं बिल वाढवता. ज्याला 1000 रुपये येत होते त्याला 2200 रुपये यायला लागलं. तिथं तुम्ही 1200 रुपये खाल्लं. तुमच्या कापसाचा दर, सोन्याचा दर वाढला 1,30,000 रुपये तोळ्याला, परंतु तुम्हाला कापसाला दर देऊ शकला नाही, सोयाबीनला दर देऊ शकला नाही, ऊसाला दर देऊ शकला नाही. ही कम्पॅरिझन बिटवीन आम्ही मंडळींनी जर जनतेत घेऊन गेलो व्यवस्थित तर ह्यांचा डेफिनेटली आम्ही पराजित करू शकतो. पैसा त्यांचा घेतील, लोक आम्हाला मतदान करतील हा मला विश्वास आहे. मी आज सांगतो बारामतीत देखील माझी सीटचा विजय होतोय, सातारा जिल्ह्यात मसवडला होतोय, सांगली जिल्ह्यात जतला होतोय, परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठमध्ये आणि पूर्ण्यामध्ये आम्ही खातं खोलतोय आणि जालन्यामध्ये अंबडला आमचं खातं खोललं जातंय. बारामती ठिकाणी देखील रासपा स्ट्रॉंग पद्धतीनं विजय झालेला दिसेल. तुम्हाला 21च्या रिझल्टला बारामतीतून राष्ट्रीय समाज पक्षाची कब्बशी विजयी झालेली दिसेल. मी आत्मविश्वासानं का सांगतोय तर मी हवेत फिरलेला नेता नाही, मी बांधाव फिरणारा, जनतेत जाणारा, लोकांच्या जवळ जाणारा हा नेता असल्यामुळं विश्वास ठेवणारी आमच्याकडे माणसं आहे. आमच्याकडे पैसा नव्हता, आम्ही पैसे काही वाटलेले नाहीत, पण त्यांचं पैसे घेऊन मतं आम्हाला लोक देतील एवढा आम्ही बंदोबस्त केलेला आहे. आपण महाविकास आघाडीचे घटक आहात, तुम्ही बीजेपी सोबत पुन्हा आता बाहेर घेतलाय, विशेषतः फडणवीसांसोबत.
मला काय वाटतंय रेट कितीपर्यंत जाऊ शकतो असं वाटतंय या निवडणुकीमध्ये? कारण की नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये असं म्हटलं गेलं होतं तळकोकणात संघर्ष पाहायला मिळाला आणि प्रति वोट 25,000चा रेट ठरलेला होता. जाहीर वाच्यता झाली त्याची. बरोबर. नाही, ते 50,000 1 लाखापर्यंत जातील. त्यांच्याकडे पैसा कमी नाही. त्यांच्याकडे शक्तीपीठ आलं, कोस्टल रोड आलं, पैसा आला त्यांच्याकडे आलाय. त्यामुळे एका मताला ते 1 लाख रुपये सुद्धा देऊ शकतील. लोक 1 लाख घेऊन, महाराष्ट्राची जनता फार वेगळी आहे, 1 लाख घेऊन सत्तेत आम्हाला बसवतील हा विश्वास आहे आम्हाला, विशेष म्हणजे. त्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाही. यांनी पैसा वाटू द्या, पैसा आहे त्यांच्याकडे. आज सारे अदानी, अंबानी, कोस्टल रोड मालक सारे तेच आहेत ना, त्यामुळे पैसा त्यांच्याकडे आहे. लोक योग्य प्रमाणे विचार करणारे लोक आहेत, किंवा हे पैसे देतात तर आपल्या खिशातून काढून घेतात, हे गणित जर आम्ही विरोधी पक्षाच्या लोकांनी जर पटवून सांगायचा भूमिका केली तर डेफिनेटली हा नेरेटिव्ह फेस होईल लोकांच्यात. अरे बाबा, हे आपल्याला पैसे दिले का म्हणतात, रोड झालं, हे झालं, प्रत्येक कर्ज किती आमच्यावर झालं. आज जर वर्ल्डला जर रिपोर्ट आलाय, फॉरेनचा रिपोर्ट, म्हणजे आम्ही इंडियामध्ये किती नंबर, वर्ल्डमध्ये आम्ही फार मागास आहे. आमच्या रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. मनमोहन सिंग होतं, अवमूल्यन झालं नव्हतं, पण आता असल्यावर मोदी साहेब असल्यावर अवमूल्यन झालेलं. ह्याच्यावर बी अभ्यास करणारी काही थिंक टँक लॉबी आहे ना, सारेच त्यांच्यावर भात जातात असं काय नाही. झेंडे जास्त दिसले म्हणून त्यांचं फार चांगलं आहे असं काय नाही. त्यांच्यात बसलेली माणसं बी आम्हाला मतं देतील, एवढा आम्ही बंदोबस्त करू. जो प्रवाह आता सध्या पाहायला मिळतो, परत त्या प्रश्नावरती येतो. प्रज्ञा राजीव सातव यांना 2दा विधान परिषदेची संधी दिली आणि 2014 मध्ये असं घडलं होतं की मोदी लाटेमध्ये, जेव्हा मोदी लाटेमध्ये फक्त 2च खासदार निवडून आले होते, त्यावेळेस पण राजीव सातव यांची विजयी पताका बघून एकंदरीतच दिल्लीच्या मार्गक्रमणाची संधी राजीव सातवांना होती. काँग्रेस स्वतःच्या माणसांना किंवा खासदारांना, आमदारांना समजून घेत नाही किंवा काही कमी पडतंय असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहात. नाही, काँग्रेसमध्ये बी काय झालंय बीजेपीला आज दिसतो. नाही, बीजेपी काँग्रेसच्या बी काही चुका आहेत. काँग्रेसने समजून घेतलं पाहिजे. मी पार्शल बोलतोय, मी काँग्रेस आणि बीजेपीला मी वेगळं समजत नाही. एक सापनाथ आहे आणि एक नागनाथ आहे, पण दोन्ही नाथच आहेत. ते बहुजन समाजाच्या विरोधातलेच आहेत. ही फार भाषा हे करतात आम्ही बहुजनाची, पण बहुजनाला संपवतात. त्यामुळे दोन्ही पक्ष. पण आज काय झालंय, काँग्रेसची 20 वर्षापूर्वीची परिस्थिती आज राहिलेली नाही. काँग्रेसनं देखील आत्मचिंतन करावं. थोडंसं नाही असं नाही, म्हणजे बाबा आपण कुठं चुकतोय ह्यातनं. त्यांचं अजून देखील दरबारी राजकारण खाली आलं नाही, अजून काच खाली करायचं समजलं नाही त्यांना, अजून ते लोकलला आले नाहीत. राहुल गांधी करतात प्रयत्न, पण त्यांची जी टीम आहे ती त्यांना पाहिजे तशी साथ देत नाही. एकटा कॅप्टन काय करू शकणार आहे, म्हणून त्याचं आत्मचिंतन करून अशी माणसं का जातात ह्याचं बी थोडं चिंतन मनन केलं पाहिजे. आणि आपल्यात तर ते सोडत असेल तर, माझ्या पक्षातून कोण जात असेल तर माझी बी काही चूक होत असेल, म्हणजे हे आपण समजून आत्मचिंतन काँग्रेसनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं चालावं. ज्या त्या कार्यकर्त्यांना वेळ दिला पाहिजे, त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. समजा 3 कार्यकर्ते असेल, तिघांचंही मत हे करून त्यांच्यावर निर्णय घ्यायचा प्रयत्न काँग्रेसच्या सेंट्रल लॉबीने केला पाहिजे. त्या मत नाही, माझी आणि त्यांची विधानसभेपासून फडणवीस साहेबांचं माझं काही बोलणं नाही. त्यांचा माझा कधी कॉन्टॅक्टच झाला नाही आणि मीही त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट केला नाही किंवा त्यांनीही मला काय केलेलं नाही. नाही, आता दोर कापलेले आहेत, आता दोर कापलेत. त्यामुळे आता मी नाही, मी आज सांगतो की मी भारतीय जनता पार्टीवर काही जरी झालं तर मी जाणार नाही, ही माझ्या मनानं पक्क ठरवलेलं आहे. हा, काँग्रेसवर आम्हाला त्यांनी काँग्रेसनं बोलवलं नव्हतं किंवा पवार साहेबांना, आम्हीच त्यांच्याकडे गेलतो. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटत असेल महादेव जानकर किंवा उद्धव साहेबाला तर आम्ही त्यांच्यावर, नाही तर आम्ही अकेला चरोच्या भूमिकेत आमची रासपाची भूमिका असेल. मला 4 राज्यात मान्यता मिळाली आहे, त्यामुळे मी काही खतून नाही. मी 4 दिवस गुजरातला होतो, उत्तर प्रदेशला होतो 8 दिवस, म्हणजे तामिळनाडूला चाललोय. आता तामिळनाडूचीच आमची आली तिथं, आज कोरची आमची मिटिंग झाली. त्यामुळे आय एम नॉट डिपेंड अपॉन एनी अदर पार्टी. मीच काढलेली पार्टी आहे, तोच रस्ता घेऊन मला दिल्लीत जायचं आहे, तर मला श्रम करावं लागेल ना. मी बीजेपीला किंवा काँग्रेसला दोष देऊन उपयोगाचं नाही. त्यांचा एनजीओ असतो, सर्वे असतो, त्यामुळे म्हणणार यांची ताकद कुठं आहे, काय कुठं आहे, तर त्यातनं आम्ही त्यात भानगडीत पडणार नाही. आमच्या लेवलनं आम्ही चाललेलं आहे. सीटा आज आम्ही मुंबई महानगरपालिकेत जवळ 111 पर्यंत आमचे कॅन्डिडेट होत आले. अजून आम्ही टॉप सर्व नाही, काही ठिकाणी A नंबरची 1 नंबरची पडतील, 2 नंबर 3 नंबर मतं पडतील. पक्षाला वोट ऑफ पर्सेंटेज तरी माझं वाढेल, काही ठिकाणी आम्ही विजय घेऊ. अशा यातनं चाललेलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीबद्दल आमचं मत चांगलं आहे, म्हणजे आमचं असून उपयोगाचं आहे. त्यांचं मनात काय आम्हाला माहित नाही, त्यामुळे आम्ही बळच त्यांच्या मागे जायचं, आम्हाला घ्या 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 असला आमचा स्वभाव नाही. आम्ही आमचं दुकान टाकलेलं आहे, आमच्या दुकानातला माल आहे, 100 नंबरी सोनं आहे.
ते कोणी घ्यायचं काय करायचं त्यांनी ठरवायचं अशा हेतूनं फक्त आम्ही भाजप भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे. का तर त्यांच्या आम्हाला जायचंच नाही त्यांच्याबरोबर. त्यांनी काही आता RISला जागा देतो काय म्हणले तर आम्हाला त्यांचं आणि त्यांचं आम्हाला बोलणं बी आलं नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यात काही योग्य नाही. बारामतीच्या संदर्भात प्रश्न आहे. बारामतीला तुम्ही चांगलं ओळखता आणि बारामती पण तुम्हाला चांगलं ओळखतं. बारामतीच्या दोन म्हणजे रोहित पवार आणि दादांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता लग्नाचा, जय पवाराच्या लग्नाचा. तुम्हाला काय वाटतं जानकर साहेब, हे बाहेर एकत्रित दिसतात, विरोध पण करतात, आता युगेंद्र पवार जो आहेत ते पण विरोधात निवडणूक लढवतात, खरंच पवार फॅमिली एकत्र आहे? नाही, एक लक्षात ठेवा, ते त्यांचं पर्सनल मॅटर आहे आणि त्यांचं वैयक्तिक त्या रिलेटिव्स आहेत. रिलेशन असल्यानंतर आपण तिथं राजकारण आणण्याची काही गरज नाही. पण राजकारण ते करतात नाही, ते राजकारण करतात. राजकारण कसं असतंय, मग आता भाजपचं तेच म्हणणं आहे, शिंदेला लढवायचं, दादाला लढवायचं आणि तिघांनी म्हणून एकत्र बसायचं. ही पॉलिटिकल गेम असते विशेष म्हणजे त्यात तुम्ही झांगडगोत्ता आहे. मग आता ते काय करणार, देवेंद्र काय म्हणणार किंवा अजितदादा तू पिंपरी चिंचवड घे, तुझे काय आणि माझे काय, ऐन वेळा आता आपण दोघं बसू. पण शिंदे साहेबाला म्हणणार ठाण्यात तुम्ही करा मी करतो आणि ऐन वेळी आल्यानंतर ह्यांना बाजूला ठेवू महाविकास आघाडीला, असं त्यांचं प्लॅनिंग असू शकतं ना. आणि ह्यात आपण जनता त्यातच अडकली. अरे म्हणणार हिकून मिळतोय तिकून मिळतोय, ह्यांचं रेट काय नाही. हे फार फार बुद्धिजीवी आहेत किंवा असे हुशार नाहीत, ह्यांच्याकडे फक्त गांधी बाबा चालतोय जोरात, एवढंच ह्यांचं कॅरेक्टर आहे, म्हणजे ह्यांची लायबिलिटी आहे. रस्ता कुठलाही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नसला तर मेट्रो होती, कारण चीफ सेक्रेटरी वगैरे हे लेवलची लोक असतात, ती पोस्टवर ते करतात, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे अंजाल आता मनमोहन सिंगांनी अटल ब्रिजचं उद्घाटन केलं, त्या काळात झालं. प्री वे एक्सप्रेस हा पृथ्वीराज चव्हाणांच्या अगोदर पाटणकर PWD मिनिस्टर होतं तेव्हा झालं, पण उद्घाटनाला बरोबर हे आले पृथ्वीराज चव्हाण, म्हणजे हे लक्षात ठेवायचं. आता हे गडकरी साहेबांनी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ब्रिज बनवला होता, कुठला, उद्घाटनाला अशोक चव्हाण आले. म्हणजे लोकांना काय वाटलं, म्हणजे ही प्रोसिजर होत राहते, आमचं जर उद्या सरकार आलं, ह्यांची कामं असली तर ह्यांनी मंजूर केली असते ती आणि उद्घाटन आम्ही असणार आहे. त्यामुळे ती प्रोसिजर होत राहते. विकासाची डेव्हलपमेंट ते करावं लागतं त्या त्या राज्याचा प्रमुख म्हणून. ते काही विशेष नाही, आपल्या घरचा आणून पैसे आपण देऊन काय हे आणून करून देत नाही. ते कोस्टल रोड असेल किंवा डेव्हलपमेंट असेल, SRA असेल, दॅट इज द स्कीम आहेत, ते प्रशासकीय अधिकारी करू शकतात. राष्ट्रपती राजवट असती तेव्हा तोतला मुख्य सचिवच तो डिसिजन घेतो तिथं, गव्हर्नरच घेतो तिथं काय पॉलिटिकल बेसची पार्टी आदमीच पाहिजे असं काही गरज नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे, विकासाचा मुद्दा ठीक आहे, विकास दिसतोय त्यांना हे करू, पण विकास देऊन विकासात फक्त ठराविकच लोक मोठी होतात आणि गरीब हा गरीबच होत चाललेला आहे. ही विभाजित आहे. अर्थव्यवस्था या देशाची फार नागडी अवस्था आहे. सामान्य माणसाला जगायचं साधन नाही आणि एक दोनच फॅमिली अशा करोडपती व्हायला लागले ते की देश विकत घ्यायला लागल्यात. गॅस एका माणसाचा, इलेक्ट्रिसिटी एका माणसाची, मेट्रो एकाची, एअरपोर्ट एका माणसाचा, कोस्टल रोड एका माणसाचा, नॅचरल गॅस एकाचा. एका दिवशी ऑक्सिजनची देखील कंपनी त्यांची असली ना तर त्यावेळेस देश स्वातंत्र्य, लोकशाही, डेमोक्रेसी वगैरे काय राहणार नाही. ते म्हणणार, अदानी साहेब म्हणणार मला लाईट बंद करून टाकायची आहे, मला फायदा नको आहे, तुम्हाला लाईट मिळणार नाही. ऑक्सिजन मला बंद करून टाकायचं आहे, बंद करून टाकणार आहे. व्हेअर इज युअर डेमोक्रेसी? म्हणून या देशातली सत्ता ठराविक लोकांच्या पुंजीपती लोकांजवळ चालली आणि गरीब हा गरीब होत चाललेला आहे. म्हणून आमचा संघर्षाचा लढा त्यांचा आहे. महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका विशेषतः बोलायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं, BMC मध्ये ठाकरे बंधूंची अनिवार्यता एकत्र येण्यापर्यंत गेलेली आहे, ठाकरे बंधू एकत्र येतील किंवा त्याची घोषणा होईल असेल, आता हे तर महायुतीला ते म्हणजे एकत्रित फाईट देऊ शकतील असं वाटतंय का? कारण की तुम्ही भाजप सोबत तुमचं सरकार, तुम्ही सरकारमध्ये होता. बरोबर. नाही, एक लक्षात ठेवा, उद्धव आणि राज एकत्र आल्यामुळं मराठी वोट्स 90% एकत्र येतील. काँग्रेस दलित आणि मुसलमानाचा वोट 90% कॅप्चर करणार. आता हे अप्पर कास्टचं वोट आहे, गुजराती वोट आहे, ते BJP कव्हर केलं. आता खरा गेम प्लॅन आहे तर उत्तर भारतीय वोट जर काँग्रेसनं जास्त कव्हर केली तर BJP हेच डाऊन पोलमध्ये चालेल. म्हणजे निर्णायक मतं उत्तर भारतीय 30-32% मतदान जे गुजराती, UP वाले, उत्तर प्रदेशच्या, बिहार वगैरे लोकांचं, त्या मतावर बरंच गणित आहे. त्यातला बराचसाच वर्ग हा BJPकडे आता आहे. पण येणाऱ्या काळात OBC मायनॉरिटी, काही दलित लोकांनी जर काँग्रेसकडे सहारा वाळला तर ह्यांचं चित्र बदलू शकतं. म्हणजे असं अनालिसिस वाटायला लागले आता सध्या. तर आता सध्याच्या एक 2000 आज प्रज्ञा राजू साबळे यांचा भाजप पक्ष प्रवेश झाला असला तरी एक किस्सा चर्चेत आलाय असं म्हटलं जातं किंवा अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
2014 मध्ये जे काँग्रेसचा शिवरा साथ झाला होता आणि त्यामध्ये फक्त 2 खासदार निवडून आले होते, राजीव सातव आणि अशोक चव्हाण. तर तुम्हाला काय वाटतं, त्या अशी किस्सा चर्चेत आहे की 2014 मध्ये जरी खासदार असलेले राजीव सातव आहेत, ते ओबीसी चेहरा होते आणि राजीव नाव असल्या कारणास्तव किंवा त्यांची जी लोकप्रियता होती ती राहुल गांधीपर्यंत फार महत्वाची होती आणि त्यांची म्हणजे एकंदरीत सुबट त्या काँग्रेस घराण्यामध्ये किंवा गांधी परिवारामध्ये खूप मोठी पाहायला मिळाली होती. ओबीसीचा चेहरा म्हणून राजीव सातव यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकली असती 2014 मध्ये, असं किस्सा आहे. असे आहे, राजीव सातव माझे चांगले मित्र होते, अतिशय जवळ. त्यावेळेस ओबीसीचा मुद्दा आला MIAचा, तेव्हा पार्लमेंटमध्ये मी पार्लमेंटच्या बाहेर आम्ही मिटिंग जी झाली काही ओबीसी या खासदार त्यात ते होते, तेव्हा तो त्यांनी मुद्दा मांडला होता. म्हणजे पार्लमेंटमध्ये त्यांनी सांगितलं ओबीसीची जातने हे जनगणना व्हावी. त्यावेळेस मुंडे साहेबांना मी आणि राजू शेट्टी भेटलो, तेव्हा मुंडे साहेबांनी बीजेपीचा विरोध होता जात कास्ट सेन्ससला त्यावेळेस. मग मुंडे साहेबाला मी सांगितलं तुम्ही जर हा मुद्दा पार्लमेंटमध्ये नाही घेतला तर मी बीडला पत्रकार परिषद घेणार आणि मुंडे साहेब आपल्या समाजाचं काम करत नाहीत. मुंडे साहेब म्हणजे मला विषय दे, त्यांनी ते अभ्यास केला आणि पार्लमेंटमध्ये मुंडे साहेबांनी आणि राजीव सातवनी नंतर देखील अतिशय मुद्दा कास्ट सेन्ससवर चांगला बोलला. रामविलास पासवान बोलले, म्हणजे ह्या सर्वच लोकांनी अतिशय ती मुद्दा. तर तो किस्सा सांगताना राजीव सातवनी मुंडे साहेबांचं नाव घेतलं होतं. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मुळे आम्ही हे करत होतोय आणि मी सांगतो. आणि ओबीसीचा फार चेहरा होता, तो मुख्यमंत्री बनला असता काही दिवसांनी बिचारा, ते एक दुर्दैव घडलं गेलं. आणि आज आता हे प्रज्ञाताईने निर्णय का घेतलाय मला काही समजलं नाही विशेष म्हणजे, परंतु काँग्रेसवाल्यांनी त्यांच्यावर फॅमिली प्रेम केलं. गुजरातचे ते प्रभारी होते तेव्हा मला गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक निवडून आलते, तेव्हा माझा सत्कार करण्यासाठी ती माझ्या बंगल्यावर आलते. आणि मी ज्या बंगल्यात राहत होतो त्यातच राजीव सातवची आई मिनिस्टर होत्या, त्या बंगल्यात राहत रजनी सातव मिनिस्टर होत्या, राज्यमंत्री, मी कॅबिनेट होतो. तर त्या बंगल्यात म्हणले मी इथंच जन्म माझं इथं बालपण गेलंय म्हणले. म्हणजे परत शिवाजीराव देशमुखांचा तो बंगला, परत नारायण राणे साहेब राहिले, म्हणजे बरे अंतुले साहेब राहिले नंतर येतं. त्यावेळेस ती मला माझ्याकडे यायचं, माझे मित्र होते चांगले, ते दुर्दैव ते घडायला नाही पाहिजे होतं. आणि ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा चेहरा होता हे डेफिनेटली ओबीसी मधून, आणि ते सर्व समाजालाच घेऊन जात होते. तसं सोज्वळ व्यक्तिमत्व होतं विशेष. आणि काँग्रेसवाल्यांनी बी त्या घराला भरपूर द्यायचा प्रयत्न केला. ऍक्च्युली नाना पटोले साहेबांनी मला वाटतं मेयरसाठी नाव दुसरं मुस्लिम समाजाचं दिलं होतं, पण त्यावेळेस देखील काँग्रेसनी प्रयत्न करून सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी आपलं ताईंना दिलं होतं. आता त्यांच्या मागं काय घडलं मला आता त्यांच्याबद्दल वैयक्तिक बोलता येणार नाही आपल्याला, पण माझं त्यांचं रिलेशन अतिशय चांगलं आहे. 21 तारीख जवळ येते, शेवटचा प्रश्न आहे. महानगरपालिका आणि नगरपंचायत मतमोजणी आहे, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात काय ज्याप्रमाणे त्यांनी अमाप पैशाचा वापर केलाय सत्ताधाऱ्यांनी, पैशाचा अमाप वापरला. परंतु मी एवढं आनंद वाटेन की मागच्यापेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाला दिवस चांगला असणार आहेत. आम्ही खातं चांगलं ओढू. तुम्हाला साऱ्या मठाच्या चॅनलमधनं माहिती निघेल की रासपाने इथं खातं खोललेलं आहे. आम्ही जास्त प्रमाणात नाही, एक दोन प्रत्येक ठिकाणी आम्ही खातं खोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यात मी आनंदी आहे विशेष म्हणजे. आणि आता आम्ही महानगरपालिकेसाठी देखील महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका ताकदीनं लढतोय. बहुतांशी ग्रामीण भागात आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची बोलवतात, आमच्या त्या मिटिंग बी चालू आहे त्या. पण मुंबईमध्ये फक्त कुणी आम्हाला बोलवलं आहे, फक्त नवाब मलिक साहेबांनी मला बोललेलं आहे. मी त्यांच्याशी म्हणलं मी कार्यकर्त्याची चर्चा करतो, मलिक साहेब तुमच्याशी माझंही नाही संबंध चांगला आहेत, पण तुम्ही अलायन्स पार्टनर त्यांचा असल्यामुळे थोड्या अडचणी होते तुम्हाला, ह्याचा विचार करू. काही ठिकाणी लागेल ना, मग काय त्यांच्या बी लागतील नाही असं काय नाही. आता हे जे बीजेपी म्हणते की आम्ही सारे येऊ आम्हीच येऊ, असं काय होणार नाही. असं फार महाराष्ट्राची जनता फार विचार आहे. म्हणजे विशेष म्हणजे जी पडती बाजू असते त्याला महाराष्ट्राची जनता उचलून धरते विशेष म्हणजे. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की भाजपानं जर सांगितलं असेल मेयर आमचा होईल, तर माणसंच त्यांच्याकडे मतं द्यायला नसल्यामुळे मेयर कुठला होणार आहे. पैसे त्यांच्याकडे असतील पण माणसंच नाही त्यांच्याकडे, त्यावेळेस काय होईल. नाही आता ताईचं तर जिथे जाईल तिथं माझ्या विरोधात ताईला पाठवतात, माझी बहीण आहे ती आणि ती त्या पक्षातच आहे. हा बहीण भाऊ. आता काल ते जतला आले, आटपाडीला आल्या, म्हणजे आमचं फिरणं असेल तिथं येणार. हा फलटणला होते. आता ते आम्ही जिथं जायला आम्ही सांगितलं ना बीजेपीला मत देऊ नका कोणालाही द्या, सातारला वगैरे यात नाही करून. त्यामुळे ती माझीच बहीण आहे ती, पण ती त्या पक्षाची आहे, तिला पक्षाच्या लोकांना जावं लागेल, त्याला काय प्रॉब्लेम नाही विशेष म्हणजे. मंत्रीपद असा म्हणजे कार्यभार काढून देण्यात मंत्री आहेत ते, कॅबिनेट मंत्री आहेत ते, कसं बघताय धनंजय मुंडेंची वर्णी लागेल असं म्हणतात आहे. नाही ते आता ते काय होते त्या पक्षाचा अजेंडा असतो, त्यात आपण इंटरफेअर करणं बरोबर नाही. फक्त कुठल्याही जबाबदार माणसानं राहताना चारित्र्य स्वच्छ ठेवून चालावं लागतंय.
म्हणजे आपण कधी 20 वर्षापूर्वी काही चूक केलेली आहे ती देखील निघू शकते. त्याचं उदाहरण म्हणजे आता हे कोकाटे साहेबांचं झालेलं आहे. असं कोणावर वेळ येऊ नये, म्हणजे हे असेल सत्ता असेल नसेल तो भाग वेगळा आहे. पण आम्ही मंडळींनी ज्यावेळी शपथ घेतो संविधानाची, मंत्री होतो, तर वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल, वी आर द नॉट द ओनर ऑफ द मॅन, हे लक्षात ठेवून आम्ही चाललं पाहिजे. ट्रस्टी आहे, म्हणजे जनतेचं विश्वस्त आहोत. त्या जनतेच्या विश्वस्तातून आम्ही मंत्री असतो. ह्यावेळेस त्यावेळेस मी काही करायचं, मी माझंच घर हे बघायचं, या दृष्टीनं थोडंसं संयमून राहिलं पाहिजे. आम्हाला तर त्यावेळेस मुख्यमंत्री रूमच मिळाली नाही आम्हाला. म्हणजे आमच्या वेळेस ती आदर्श घोटाळा चव्हाण साहेबात झाल्यामुळं आमच्या लवकर बंदच करून टाकले. त्यामुळे आम्हाला सरकारी काही मिळालंच नाही. आणि ते आज मला वाटतं बरं नाही मिळालं, ते चांगलं झालं आम्हाला विशेष. त्यामुळं असं नाही. आणि त्यांनी जे राज्य आता ते त्यांच्या पक्षाचा देवेंद्र फडणवीस, अजित दादा बसणार दोघांनी, त्यातून ते ठरवणार. त्याबद्दल आता मिनिस्टर कोण आणि आम्ही त्या भानगडीत पडतच नाही. मी मिनिस्टर झाल्यापासून मंत्रालयात पाऊल देखील टाकलेलं नाही, मंत्रालयातच गेलो नाही मी. त्यावेळेस माझे 20-25 आमदार येतील तेव्हा जोरात जाऊ आम्ही फेटे घालून तिथं. त्यावेळेस ती बघू मग ताकद असल्या. आता ताकद नसल्यानंतर कशाला उपस्थित जायचं आहे. त्यामुळे अजितदादांचा विषय काढला तर तुम्हाला काय वाटतं नागपूर साहेब, तुम्ही एक राजकारणी आहात किंवा ज्येष्ठ नेते आहात, अजितदादांचे नेते किंवा स्वतः अजितदादा अडचणीत का आहे बघताय? त्यांचा पक्ष फार म्हणजे नेते म्हणा अडचणीत दिसत आहे. काय होत आहे, भाजप फार हुशार पक्ष आहे. तुम्हाला जवळ घेतं आणि कैचीत पकडतं. तुमच्याबद्दल कसं झालं? आमच्याबद्दल आम्ही सही सलामत निघाल त्यातून. आम्ही काय तसं ही केलं नाही. तसं दादाला चेपटायचा प्रयत्न करतात कैची वापर नाही. त्यांनी जी कैची वापरली त्याच्या पुढची कैची आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला नाही त्यांनी वापरली. विशेष म्हणजे त्या कैचीत आम्ही सापडलोच नाही ना. त्यामुळे सारा प्रयोग करतात ते. त्या प्रयोगपासून आपण थोडंसं जरा संयमी राहिलं पाहिजे. आणि दादांचं तसं झालं यातनं करून. आता दादाला ते एकटं पाडायचा प्रयत्न करतात प्रत्येक गोष्टीत. दादाने थोडंसं संयमानं सावधानतेनं चालावं हीच दादांना माझी नम्र विनंती आहे. ज्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची जी प्रकरणं बाहेर येत आहेत, मग मुंडवा प्रकरण असो किंवा इतर प्रकरण असो, विशेषतः त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते का अडकत आहेत? आता ते काय होतंय, भाजपाला तसे शिंदेसाहेब डोईजड झालेत आणि अजितदादाही डोईजड झालेत. मग आता हे काय करायचं? मग एकाला जवळ केल्यागत करायचं आणि दुसऱ्याला ढकलल्यागत करायचं. आणि ह्यांची सर्वे इंजिन ह्यांचंच असतं. सर्वेच्या माध्यमातून एकमेकाला हे करून टाकायचं. आता या दोघांनीही तेवढा विचार केला पाहिजे, अजितदादांनी बी आणि शिंदे साहेबांनी. मी त्यांना सल्ला देण्यात तर मी त्यांच्यापेक्षा मोठा नाही, मला ते दोघंही सिनियर आहेत. विशेष म्हणजे आम्ही त्यांना मागच म्हटलं होतं, आम्ही जात्यात आहे तुम्ही सुपात होता. आता आम्ही जात्यातनं बाहेर निघालो, ते आता आम्ही सुपात आलो, ते जात्यात गेलेत आता. विशेष म्हणजे त्यांच्याशी राहताना आपण थोडं संयमाने राहिलं पाहिजे, प्लॅनिंगनं राहिलं पाहिजे. थिंक टँक, मनी टँक आणि प्लॅन टँकच्या माध्यमातून आम्ही मंडळीने गेलं पाहिजे. आम्ही मंडळी काय करू त्यात जात नाही. आणि भारतीय जनता पार्टी थिंक टँकच्या दृष्टीनं पाऊल टाकत असते. ते 500 वर्षाचा विचार करतात, आम्ही 5 महिन्याचा विचार करतो. तर आपल्याला देखील 1000 वर्षाचा विचार करण्याची पॉलिसी अडॉप्ट केली पाहिजे, तर आम्ही त्यांना काउंटर करू शकतो. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. मी त्यांच्याबरोबर राहिलोय, रिडॉल्यूस बी काढले, सर्व डाव्या आघाडीबरोबर राहिलोय. त्यामुळे सारं ताऊन सुलाखून आज इथपर्यंत आलो नाही. जालना साहेब, आगामी महानगरपालिका निवडणुका संदर्भात तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्राशी संवाद साधला. थँक्यू सर, आभार आहे सर.